म्हणतात तो बीजेपी, ते म्हणतात काँग्रेस, कुणाचं येईल वाटतं काय? सध्याच्या याच्यामध्ये सर्व जनता सुशिक्षित आहे. सगळ्यांना अभ्यास झालेला आहे. थोडंफार प्रत्येक गोष्टीचं जसं जसं इलेक्शन येईल त्या पद्धतीनं लोक विचार करत आहेत की विकासाला मतदान द्यावं आणि चेंजेस व्हावं असं लोकांना वाटतंय. कुठले प्रमुख मुद्दे वाटतात आता या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये? आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहे? मतदान म्हणजे आता जे शेतकरी वर्ग असेल किंवा सुशिक्षित बेकार असेल त्यांचे जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे मिटलेले नाहीत. त्याच्यामुळं त्या मुद्द्यावर त्यांनी मतदान करतील असं वाटतं. कुठले प्रॉपर तुम्ही इथलेच आहेत का? प्रॉपर बरं, तुमचं मतदान इथं आहे कुठं? माझं मतदान आहे इथं ना. बरं, काय औसा शहरामधली काय स्थिती आहे? 5 वर्षामध्ये खरंच विकास झालाय का औसामध्ये? औसा शहरामध्ये जसं की आपल्याला पाहता येईल की बाबा ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं होतं त्या ठिकाणी अतिक्रमण हटवलेलं आहे. काही रस्त्याची कामं झालेत. काही वार्डामध्ये ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकास व्हायचं होतं त्या ठिकाणी थोडंफार झालेलं आहे. पण त्या ठिकाणी लोकांना आणखी काही अपेक्षा आहेत की बाबा शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे, बेरोजगारांचा विकास झाला पाहिजे, अशा गोष्टी आहेत आणखी. बरं, निवडणूक आल्या कीच विकासाची कामं सुरू होतील? ते आता ज्या त्या पक्षावर अवलंबून आहे. पण शेवटी सत्ता ही लोकांच्या हातामध्ये आहे. ते कोणाला निवडून द्यायचं किंवा न द्यायचं, विकास कोण केलेला आहे किंवा न केलेला आहे. थोडंफार विकास करून जर आपण त्यांना जर ही करायचं असेल, त्यांना जर त्यांची दिशाभूल करायची असेल तर ते जनतेला माहीत आहे कोणाला काय निवडून द्यायचं, कोणाचं विकास करायचं आहे.